भारतीय सैनिकांचा अवमान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारकांच्या प्रतिमांचे बार्शीत दहन करण्यात आलं। भोसे येथे केलेल्या निंदनीय वक्तव्याचे पडसाद जिल्ह्यासह राज्यभर उमटत असून माफी मागूनही हे प्रकरण प्रचंड तापू लागले। देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता अहोरात्र लढणारे सैनिक आणि त्यांच्या पत्नी यांच्या चारित्र्यावर कलंक लावण्याचे पातक परिचारकांनी केल्याने बार्शीत त्यांच्या कृत्याची जाहीर निषेध करून जोडे मारून त्यांच्या पुतळ्याचे दहन शिवाजी कॉलेज जवळ करण्यात आले। यांना किती देशप्रेम आहे आणि देशातल्या सैनिकांबद्दल किती प्रेम आहे हे यांना कळतं। हे मोदी सरकार देशाचं सर्जिकल स्ट्राईक करतं, हे करतं ते करतं, तर त्यांच्याच पक्षातील हे लोक असं कसं बोलू शकतात हे मला प्रश्न पडला। तर परिचारकांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे। विधान परिषदेचा राजीनामा द्यावा तरच त्या सैनिकांचा मान होईल, अन्यथा आम्हाला त्यात समाधान होईल। प्रशांत परिचारक यांनी काल आपल्या प्रचार सभेमध्ये अतिशय घाणेरडं असं वक्तव्य आपल्या भारताच्या जवानाबद्दल केलेलं आहे की अख्ख्या जगामध्ये भारताची आर्मी एका वेगळ्या स्वरूपानं वेगळ्या नावानं एवढं सुंदर असं काम या भारतीय जवानांचं आहे आणि या भारतीय जवानांबद्दल आक्षेपार्ह बोलणं हे परिचारकांना शोभत नाही। भारतीय जनता पार्टीनं त्यांना पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी निर्माण होत असेल तर खरंच खेदाची गोष्ट आहे। ज्या प्रशांत परिचारकनं ज्या कुणालसारख्या एवढ्या मोठ्या बलिदानाच्या माणसाला तिथं शोभायात्रा असो, अंत्ययात्रा असो त्याच्यात सामील होऊन मोठ्या त्यांनी तो तिथं हजर राहिला आणि त्याची लायकी तरी असेल का? आज तो स्त्रीत्वाबद्दल इतका छान बोलला। अरे ज्या सैनिकांना देशासाठी बलिदान द्यायला किती कष्ट करावं लागतं, ज्याला कुटुंब सोडून जायला किती महान मोठं दिल लागतं, त्या जर सैनिकाचा तो असे टेरणीत बोलत असेल तर त्या परिचारकांचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत। अशा आमच्या महिलांच्या, आमच्या आई बहिणींचा आणि अशा शब्दामध्ये वापरले अशा प्रशांत परिचारकांचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि या ठिकाणी तमाम उभारलेल्या माझ्या सर्व बांधवांना आणि बहिणींना माझी विनंती आहे, या हरामखोर प्रशांत परिचारकांच्या फोटोला चपल्याने मारू आणि ह्याचा पुतळा आपण जाळून टाकू अशा कृतीचा अशा निषेधाचा आम्ही निषेध व्यक्त करतो। अशी अवलाद हा महाराष्ट्राची अवलाद नसेल, ही अवलाद कुठली तरी वेगळीच अवलाद आहे। तो आमच्या आया बहिणीच्या विषयी अशा निषेध शब्दाचा वापर करतो। त्याचा आम्ही बार्शी तालुका सहजीवन परिवार व तमाम बार्शीकरांच्या विषयी आम्ही जाहीर निषेध करतो। यावेळी विक्रांत पाटील, रिजवाना शेख, बालाजी डोईफुडे, सुहास कांबळे, अंकुश कंगणे, धीरज शेळके, विजय शिंदे आदींसह तरुण उपस्थित होते।